सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून आराधना विश्वस्त मंडळ सहर्ष सादर करीत आहे 2 अंकी नाटक नाटककाराच्या शोधात 6 पात्र. मूळ लेखक लुईजी पिरांदेल्लो, मराठी अनुवाद माधव वाटवे, दिग्दर्शन विजय कुलकर्णी. आराधना विश्वस्त मंडळ सहर्ष सादर करीत आहे 2 अंकी नाटक नाटककाराच्या शोधात 6 पात्र. नाटककाराच्या शोधात 6 पात्र. एवढं टोकून येईल चालू. काय म्हणताय मित्रांनो? नमस्कार. नमस्कार. हाय. पाठांतर व्यवस्थित आहे. तेच होतं. शब्द व्यवस्थित आहे. काय खरं नाही. ए सीताराम, अरे हलव तुझं कपाळ इथून. डायरेक्टर साहेब यायची वेळ झाली बरं का. अहो डायरेक्टर येऊ दे नाही तर लेखक येऊ दे, तुमची तालीम नटी आल्याशिवाय आजच्या सुरूच होत नाही कधी. अरे ज्योती म्हणजे ना नुसता वैताग आहे. अरे हिला हिरोईन काय केलं हे तर हवेमध्ये रंगायला लागली. अरे एक दिवस वेळेवर येईल तर शपथ. मग काय पण मी मात्र वेळेवर आले. या मॅडम या बसा. काय मॅनेजर? तुमचं नाही हो, मग ती ज्योती हिरोईनचं चाललंय. असं असं ठीक आहे. नमस्कार मंडळी. नमस्कार. मला वाटलं उशीर झाला. हो ना, तो तर झालेलाच आहे. आता डायरेक्टर साहेब येतील. ए उमेश, अरे हलव तुझं घोडं इथून. स्टेज रिकामं करा चला. आज लाईट्स वगैरे द्या तालमीला. काय चालू आहे. हो मॅनेजर, हो त्याला घाई नका करू, नाहीतर तो ऐन प्रयोगात अंधार करायची ख्याती त्याची. बेळगावचा प्रयोग आठवतोय ना. खरंच आहे. अरे करे सगळे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नमस्कार वहिनी. नमस्कार. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मंडळी. गुड मॉर्निंग. मॅनेजर, हा सर. माझं काही टपाल टपाल वगैरे काही नाही सर, हा. पण एका नवीन नाटकाचं हस्तलिखित एका माणसाने आवश्यक. बघू ऑफिस मध्ये ठेवा. हो रिहर्सल संपल्यावर मग बघू. ठीक आहे. काय एक नाटकं लिहितात, वैताग आणतात नुसता. हो लाईट वाले, जरा लाईट द्या ना इथं. किती अंतर आहे? हा देतो देतो. हा द्या लवकर. गुड. अरे आणि मागचा पडदा खाली घ्या. बॅक कर्टन खाली. हो घेतोय घेतो. क्विक. हो. गुड. चला तर मंडळी, काल आपण थांबलो तिथून सुरुवात करायची. अंक 2, प्रवेश पहिला. श्यामकांत आणि धुरंधर यांचा अंड्याचा सी. चला सुरू करा. क्विक क्विक क्विक. काय शिल्लक आहे आता? सर हिरोईन सर. याला ही बाई म्हणजे एक वैताग आहे बुवा. जरा बरं काम करतात म्हणायचा अवकाश की लागल्या लगेच भाव खायला. मॅनेजर, मला आज रिहर्सल संपल्यावर आठवण करा. राईट सर. अशी फायर करतो ना तिला की जन्मभर याद राहील. या 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 या. आम्हाला दररोज वाट पाहायला लावायची, तसं काही पण बिन केलाय वाटतं तुम्ही. टेरिबली सॉरी. अहो किती वेळ टॅक्सीच मिळेना. या पण आज तुम्ही दुसरा अंक सुरू करणार होता ना. बघा, त्यात माझी एंट्री लेटच होती. आणि कुठे सुरू झाली तालीम अजून? उगाच माझ्यावर का? मॅनेजर नीट ठेवा. याला 1000 लफडी आहे. चला 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 चला. प्रवेश पहिला. श्यामकांत आणि धुरंधरचा सीन. 2 खुर्च्या मांडा स्टेजवर. क्विक. हा चला प्रवेश. तेव्हा तुमच्या मते तुम्ही या सीन मध्ये आहात. कोण? मी? हा? मी नाही बाई. मग जरा बाजूला व्हा, आम्हाला सीन करू द्या इथे. हा आता तुमचं कुठं आणलंय? सर कंसाचं सुद्धा वाचायचं ना. 1000दा सांगितलंय तुम्हाला.
सगळं वाचायचं. हो सर. वाचा. श्यामकांतांचे घर. येस. एक विक्षिप्त वाटणारी खोली, जेवायची आणि बैठकीची खोली याचे चमत्कारिक मिश्रण असते. आपला तो मातट रंगाचा सेट वापरायचा यावेळेस. हो सर. नीट बघून ठेवा. बघून ठेवतो सर. पुढं वाचा. मधुकर धुरंधर विदूषकी टोपी घालून कपात अंडे फोडत बसलाय. माफ करा सर, विदुषकी टोपी घालून बसायचे मी. हो बसायचं. तसं त्यात लिहिलंय ना, मग बसायचं. हो तर खात्री करून घ्या, दाखवा. माफ करा, पण हा शुद्ध खुळचटपणा आहे. खुळचटपणा? फारच सौम्य शब्द वापरलात तुम्ही मिस्टर. मी आणखीन काय वेगळंच म्हटलं असतं. एक जात खुळचट नाटकांचं पीक आले हल्ली, तर आम्ही तरी काय करणार? यांची नाटकं समजणारा एक माणूस दाखवा आपल्याला, आपण त्याचे पाय धरायला तयार. लोकांच्यावर सूड होण्यासाठी लिहितात की काय कोण जाणे. नाटक अर्ध्यावर येईपर्यंत सगळे स्ट्रेचरवर. प्रेक्षक, नट, टीकाकार सुद्धा, आणि डायरेक्टर स्वरावर. तेव्हा मिस्टर तुम्ही लाकडी चमच्याच्या कपात अंड फोडत इथं बसायचं. हा, आणि इतकंच नाही तर तुम्ही फोडत असलेल्या अंड्याच्या टरफलाची भूमिका सुद्धा तुम्हाला प्रेक्षकापर्यंत पोहोचवायची आहे. काय कळलं? कोणाला? मला अजिबात नाही. मला सुद्धा नाही. नाटक तर झालं पाहिजे. नाटकाचं काय होणार आहे ते दिसतच आहे म्हणा. पण मंडळी, एक मेहरबानी करा माझ्यावर. प्रेक्षकांच्या समोर चेहरे करून बोला, म्हणजे असे निदान 3/4 तरी. नाहीतर आधीच लोकांच्या डोक्यावरून जाणारी नाटकं, त्यातून ऐकू येत नाही म्हटलं की वाट लागायची. नाही, स्टेजवरच्या अंड्यात बाहेरच्या अंड्यांची भर पडायची. चला चला, विनोद बघ, कामाला सुरुवात. तुम्ही तयार? तुम्ही एकदा तयार? कमॉन, वेट. एक मिनिट सर. हा सर, मी बसू का? बसा ना, आता काय खुर्ची आणून देऊ? बसा. हा, चला. मग काय चाललंय? वा, अंडी. येस. अंडी. अंड्यांचा कोल्हापुरी खांडोळी करायचा विचार आहे. एक मिनिट, जरा थ्रो द्या, थ्रो. शेवटच्या रांगेपर्यंत ऐकू जायला पाहिजे. हा, वेग. चला, पुन्हा सुरू करा. एक्सक्यूज मी सर, हा, कोणीतरी आलंय. काय ताळीत चालली, तुला दिसत नाही काय? कोण तुम्ही? लेखकाचा शोध घेत आम्ही इथे येऊन पोहोचलोय. लेखक? हा, कोणता लेखक? कोणताही चालेल. कोणताही? इथं कोणी लेखक निघत नाही. नवीन नाटक नाही बसवितो आम्ही इथं. चला रे, आपलं सुरू करा. लेखक नाही? अरे वा, कटकट गेली. तर मग मंडळी, आम्हीच तुमचं नवीन नाटक होऊ शकतो. आयला हिबत. तुमचा काय आम्हाला शेंडी बिंडी लावायचा विचार आहे काय? नाही, काही काय बोलता. आम्ही खरोखरच एक नाटक घेऊन तुमच्याकडे आलो. एक भयानक आणि काळजाचं पाणी पाणी करणारं नाटक. हे आमचं नाटक घ्या, असा खोऱ्याने पैसा उडाल तुम्ही. हा, आता तुम्ही या थिएटरच्या बाहेर जायची मेहरबानी केलीत ना तर फार बरं होईल. डोकी फिरलेल्या माणसांची घालवायला वेळ नाही आम्हाला इथं. चला रे, आपलं सुरू करा. आयुष्यात तरेवाईट आणि कमालीच्या असंबद्ध अशा घटना नेहमीच घडत असतात. आपणा सर्वांनाच हे ठाऊक आहे. त्या घटना कितीही विसंगत आणि विचित्र असल्या तरी एक गोष्ट मात्र नक्की, त्यांचं खरेपण सिद्ध करावं लागत नाही, कारण असतातच त्या खऱ्या. काय आहे काय? कशाबद्दल बोलताय तुम्ही? डोकी शाबूत असलेल्या माणसांबद्दल. घटना घडतात म्हणून त्या खऱ्या असतात. समजा हा क्रम फिरवून जर त्या उलट्या बाजूने कोणी घडवण्याची प्रयत्न करू लागला तर तुम्ही त्याला वेड्यात काढा, होय की नाही? उदाहरणच द्यायचं झालं तर खऱ्या वाटावयात म्हणून घटना मुद्दाम घडवायच्या, त्यांना सत्याचा बुरखा चढवून परिणामी त्या खऱ्या वाटतील अशी योजना करायची. आणि असं करणं हे जर का डोकी फिरल्याचं लक्षण असेल तर मला नाईलाजानं म्हणावं लागेल की तुम्ही सगळे हाच खटाटोप करता. खऱ्या नसलेल्या गोष्टी घडविणे. बरं, धाडसी विधान करताय हो तुम्ही काय? तेव्हा तुमच्या मते आम्ही इथं जमलेले हे सारे लोक
हे वेड्याच्या इस्पितळात पाठवण्याच्या लायकीचे आहोत. खरं नाही ते खरं आहे असं वाटायला लावता तुम्ही, मग दुसरं काय म्हणणार? आणि तेही विनाकारण, केवळ करमणूक म्हणून. आता काल्पनिक पात्र स्टेजवर तुम्हीच जिवंत करताना फार बोलला ना तुम्ही. पण एक लक्षात ठेवा, रंगभूमीविषयी नितांत आदर बाळगून असलेले आम्ही लोक आहोत. मी अभिमानाने छातीवर हात ठेवून सांगू शकतो की आम्ही ही रंगभूमी गाजवलेली आहे. काही अमर कलाकृतीनं आम्ही इथं जन्म दिलाय, तिचं खरं वैभव लोकांना दाखवून दिलंय. अश्रूंची झारी फुले तो मी नव्हे, मला अगदी बरोबर. अगदी माझ्या मनातलं बोलवा. जन्म दिले, जिवंत पात्र रंगवली, आणि ती सुद्धा नुसते कपडे घालून श्वासोश्वास करणारी नव्हे, त्याही पेक्षा कितीतरी पटीने जिवंत, 101% जिवंत, अगदी वाजवून घ्यावी. आता जरा खोटी खोटी वाटतील, पण तरीही किती खरीखुरी. वा डायरेक्टर साहेब, तुमचंही आमचं एकमत. काय माणूस आहे हो. हो, एवढ्या वेळ तुम्ही आमच्यावर बिघडला होता ना. ते तुम्ही डोकी फिरवलेल्यांशी घालवायला तुमच्याकडे वेळ नाही म्हणालात म्हणून. आता तुम्हाला तर माहीत असलं पाहिजे की थोर कलाकृती कशा निर्माण होतात. अहो, माणसाच्या कल्पनाशक्तीला हाताशी धरूनच होतं हे काम. हे सगळं बरोबर आहे हो, पण आमची तालीम सुरू आहे इथं. हे सगळं आता कुठं जाऊन पोहोचणार आहे कोणाच ठाऊक. कुठंच नाही. जन्म काय कसेही घेतले जातात, झाड म्हणून, दगड म्हणून, पाण्यासारखे, फुलपाखरासारखे, स्त्री पुरुषांसारखे सुद्धा. तसंच नाटकातलं एखादं पात्र म्हणून सुद्धा जन्म घेता येईल. हो, म्हणजे तुम्ही आणि तुमच्या बरोबरची ही सगळी मंडळी याला नाटकातील पात्र म्हणूनच डायरेक्ट जन्म मिळाला असं ना. अगदी बरोबर. पाहताच आहात तुम्ही, जिवंत आहोत आम्ही तुमच्यासमोर. म्हणजे नाटकातील पात्र म्हणून यांचा जन्म. अहो, पण म्हणजे नक्की काय? हो ना. हे बा, हसू नका, मी बजावून सांगतो. आम्ही खरोखरच आमच्यात एक महाभयानक आणि फुत्तराला सुद्धा पाजर फुटेल असं नाटक बाळगतो. निदान त्याची तरी लाज राखा. बघा, या बाईकडे बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मला काय म्हणायचंय. अरे, यांचं शरीर तर आपल्यासारखंच आहे. नाक, डोळे, हातपाय. बसा, मांडले काय तुम्ही? बघा, आता तुम्ही या थिएटरच्या बाहेर चालायला लागा. मॅनेजर, या सगळ्या मंडळींना बाहेर काढा आणि आपण सुरू करा. चला, चला तुम्ही बाहेर चला. चला. हो, बाहेर चला मॅडम. हे पहा डायरेक्टर साहेब, अहो आमच्याकडे जरा सहानुभूतीने पहा. मी वाटेल त्याची शपथ घेऊन सांगते, आम्ही खरोखरच नाटकातील 6 पात्र. आम्हाला फक्त एकदाच चान्स द्या आणि मग बघा आम्ही या सगळ्या प्रेक्षकांना कसे गुंगवून टाकतो ते. सध्या की नाही आम्ही अगदी वाईट टाकल्यासारखे झालो तो. होय, अगदी वाईट टाकल्यासारखं. म्हणजे अशा अर्थी की आमचा लेखक आम्हाला जन्म देऊन बसला, पण प्रत्यक्ष कलेच्या जीवनात उतरवू शकला नाही. म्हणजे तो घाबरला असावा किंवा कदाचित त्याची तशी इच्छा नसावी, पण त्यामुळे आमच्यावर फार अन्याय झाला. फार क्रूर गुन्हा आहे. कारण जिवंत पात्र म्हणून जन्म घ्यायला फार मोठं भाग्य लागतं, कारण त्याला मृत्यूचं भय नसतं. तेच त्याला जन्म देणारा लेखक तो मरणार, पण त्याची कलाकृती मात्र अजरामर, अनंत काळ टिकणार त्याच्या मागे. हे सगळं बरोबर आहे, आम्हाला त्यात आनंद आहे, पण त्याचा आमच्या डोक्याला का ताप? इथं तुमचं काय काम आहे? आम्हाला जगण्याची इच्छा आहे. हो, आम्ही नाटक
बसवतो इथं. म्हणून तर आलो होतो मी तुमच्याकडे. अच्छा, म्हणजे नाटक आहे तुमच्याकडे? हे असं स्क्रिप्ट? ते आम्हीच आहोत, आमच्यातच आहे ते, आमच्यात बाळगतोय ते आम्ही, आणि ते जगण्यासाठी असुसलोय. फार काळ घुसमटत राहिलेत आतल्या आत आमच्या भावनांचे आवेग. कधी स्फोट होईल सांगता येत नाही. माझ्याही भावना बेफाम होऊन बाहेर पडू पाहताय. त्याचा तुम्हाला थोडा जरी सुगावा लागला तर माझ्या भावनांचे कल्लोळ यांच्या संबंधातले तू यात पडू नकोस. निदान येता तरी. आणि तुझं ते हसणं सांगो, सहन होत नाहीये मला. हसू नको आणि तोंडही खुपसू नको. बरं बाई, राहिलं आमचं. अहो मी या सगळ्या मंडळींची निदान करमणूक तरी करते. काय मंडळी, अहो नाचगणं आवडतं की नाही? तर या चौलीचं म्हणणं काय आहे? आता माझे वडील नुकतेच वारलेत म्हणा, पण ते सोडा. ऐका, तमाशाचं थिएटर वाटलं तुम्हाला? काय हो, या मुलीच्या डोक्यात काही बिघाड वगैरे आहे काय? नुसता बिघाड, प्रकरण त्याच्याही पलीकडे गेले. हो, प्रकरण फारच बिघडलंय. हात पोहोचत नाही ना इतक्या पलीकडे गेलंय. आत्ताच्या आत्ता आमचं नाटक करायला घ्या, म्हणजे तुम्हाला दाखवते किती पलीकडे ते. मगच तुमच्या लक्षात येईल, आणि तेही खात्रीनं. जेव्हा एका विशिष्ट क्षणी मी ही माझी धाकटी बहीण आहे की नाही गोड, माझं छकुल ग. जेव्हा ही एका विशिष्ट क्षणी आपल्या आईच्या डोळ्या देखत अचानक देवाघरी जाते, आणि जेव्हा हा नादाल बिंडोकासारखं वागून एक मूर्खातली मूर्ख गोष्ट करतो, तेव्हा ते सगळं सहनशक्तीच्या पलीकडे गेलं ना. मला पळून जाताना तुम्ही पाहाल. हो, ह्या सगळ्यांपासून दूर, अगदी दूर. खरं तर त्या क्षणाची मी डोळ्यात जीव घेऊन वाट पाहतीये. शक्य नव्हतं एक क्षण जास्त काढणं यांच्यात, कारण एकतर ह्यांच्यात आणि माझ्यात घडलेल्या काही खासगी गोष्टी. आणि या मस्तवालाच्या वागणुकीने झालेली माझ्या आईची केविलवाणी परिस्थिती. बघा याच्याकडे, दगडासारखा चेहरा करून उभा आहे. बघुरी तर बघा या हलकटाची. आणि तिची मस्ती आहे ना, ती मस्ती कसली आहे ठाऊक आहे? ह्या राजमान्य राजश्रीचा जन्म कायदेशीर आहे म्हणून. हो, औरच संतती. आणि आमचा भयंकर तिटकारा करतो तो.
माझा याचा या माझ्या लाडक्या कोकराचा पण. कारण मी बेकायदेशीर अनवरच म्हणून. आणि हिला तर आई मानायला तयार नाही तो. बिचारी गं. आम्हा सर्वांचीच आई होती, पण बघतो असा की ती फक्त आम्हाला 3 वर्षांचीच आहे. नादान गधडा. थांबवा थांबवा हे सगळं. पाया पडते मी तुमच्या. मला सहन होत नाहीये हो. या 2 लहान लेकरांकडे तरी बघा. पाया पडते. सहन होत नाहीये मला. जरा बसायला द्या या बिचाऱ्या विधवेला. बसताय सोपासारखे त्या थोडं बसायला द्या. या इकडे बघितलं काय केविलवाणी अवस्था झाली आहे बिचारीची. ते बघा. थांबवा हे सगळं. थांबवा. शपथ आहे तुम्हाला. थांबवा थांबवा देवा रे. अगं नको नको नको. अगं बघू दे त्यांना, म्हणजे त्यांच्या लक्षात येईल. बघू दे. पाया पडते मी तुमच्या. भीक मागते. पण हा सगळा लाज आणणारा खेळ थांबव. त्यांना काही करू देऊ नका. निघाले तेवढे अब्रूचे धिंडवडे खूप झाले. आता पुन्हा नको ते. मला सहन होत नाहीये हो. सहन होत नाहीये. त्यांना थांबवा. खूप खूप भयंकर आहे हो. खूप भयंकर आहे. आपलं तर डोकंच कामातून गेले. काय चाललंय काय पत्ताच लागत नाही. 1 मिनिट मिस्टर, मला प्रथम एक सांगा, ही बाई म्हणजे तुमची बायको हे बरोबर? हो. ह्या जर विधवा म्हणता तर तुम्ही जिवंत कसे? नाही म्हणजे हे कसं काय शक्य आहे? हसू नका. कृपा करून हसू नका. कारण या एका घटनेभोवती तिच्या आयुष्याचं सगळं नाटक गोवलं गेले. तिच्या आयुष्यात दुसरा पुरुष आला. तो खरं तर इथं असायला हवा होता यावेळी. नाही नको नको. त्यांचं नशीब थोर म्हणून ते वागले. समजलं? 2 महिने सुद्धा झाले नाही त्यांना जाऊन. तो इथं नाही याचं ते कारण नाहीये. या बाईच्या आयुष्यात 2 पुरुष आले म्हणून ती दुःखी आहे असंही नाही. खरं तर मनापासून असं प्रेम तिचं दोघांच्यावरही नव्हतं. असलीच तर थोडी कृतज्ञता. आणि तीही माझ्यासाठी नाही, त्याच्यासाठी. बघा जरा या बाईकडे बघा. अहो ही बाई त्या अर्थी बाई नाहीच आहे. ती आई आहे. माता. आणि म्हणूनच तिच्या आयुष्याचं नाटक तुम्हाला तिच्या 4 मुलात सापडेल. 2 पुरुषांपासून झालेल्या 4 मुलात. म्हणजे हा दुसरा संबंध मी आपणहून जोडला असं सुचवायचंय का तुम्हाला? काय बाई तरी. पण मी तुम्हाला सांगते, हा दुसरा संबंध मी आपणहून जोडला नाही हो. तुम्हाला सगळ्यांना वाटेल की मीच बदफैली आहे म्हणून. पण यांनी मला घरातून हाकलून दिलं. साफ खोट आहे ते. खोट? हो हो खोट खोट. लहान तोंडी मोठा घास घेऊ नकोस. साफ खोट. अगदी विश्वास ठेवू नका तिच्या म्हणण्यावर. आणि ती असं का म्हणतीये माहितीये? याच्यामुळं. याच्या तुसड्या वागणुकीने तिच्या हृदयाला घरं पडतायत. दुःखाच्या टांगड्या बसतायत तिला. अपराधी वाटतंय. आणि म्हणून धडपड चाललीये तिची.
जीवाचा अकांत करून त्याला समजवायचा प्रयत्न करतीये. बाबा रे, तुला 2 वर्षाचा तान्हा टाकून मी घराबाहेर पडले, त्याचा दोष माझ्याकडे नाही छकुल्या, तुझ्या बापाकडे. आलं लक्षात? पण यांनी जबरदस्ती केली माझ्यावर. विचारा त्यांना, देव साक्षीला विचारा. म्हणून मी खोटं बोलते म्हणून इथल्या इथं दगड होऊन पडे. सांगा म्हणावं मी खोटं बोलते म्हणून. हे बघाई, मला एक गोष्ट चांगली माहिती आहे. माझे वडील जिवंत असेपर्यंत तू आनंदात होतीस. अगं संसार सुखात न्हावून निघत होतीस. खरंय की नाही? नाही कसं म्हणू. अगं किती प्रेम होतं माझ्या वडिलांचं तुझ्यावर. अगदी तळ हाताच्या फोडासारखं वागवत होते तुला. किती माया करायचं आमच्यावर सुद्धा. ओटी नाही रे शुंभ, तोंड उचकट की रे, जीभ झडली का तुझी? त्याच्यावर का रागवतेस गा? सगळ्यांच्याच उपकाराचं ओझं वागवत आले मी. अरे हे बघ, मला तुझ्या वडिलांच्या विरुद्ध सुद्धा काही म्हणायचं नाहीये. मला फक्त या साहेबांना एवढंच सांगायचंय की मी माझ्या तान्ह्या लेकराला घरात सोडून यांच्या घरातून बाहेर पडले ते माझ्या शरीराची इच्छा पुरवण्यासाठी नाही. यांनी मला घरातून हाकलून दिला. बरोबर आहे, माझी बायको सांगते ते बरोबर आहे. प्रकार हा सगळा. आणि सगळ्यात गंमत म्हणजे आपण प्रेक्षक आहोत क्षणाला. खरंच फार क्वचित मिळते हे भाग्य. चक्रयुगच आहे. जरा ऐकू द्या नी. हा मग पुढे ऐका, आता यांचं प्रवचन ऐका. तत्वज्ञानाचे डोस घ्यायला तयार व्हा मंडळी. तू एक महामूर्ख, एक नंबरचा हटवादी आणि माणूस घाणा मुलगा आहेस. तो माझी किंगल करतोय. तत्वज्ञानाच्या नावाखाली मी माझा बचाव करतोय असं त्याचं म्हणणं आहे. शब्द शब्द आता बडबडाट सगळा. हो, शब्दच. अरे तेच शेवटी उपयोगी पडतात प्रत्येकाच्या. न सुटणारी पोळी जेव्हा नंगा नाच घालतात डोक्यात, तेव्हा तेच धावून येतात मदतीला. जळवा लागतात शरीराला जेव्हा पापकृत्याच्या आणि चाळण करून टाकतात आपल्या शरीराची, तेव्हा तेच उभे राहतात आधाराला. मी म्हणतो मार्ग नाही का दाखलेला, पण जखमेवर फुंकर तर घालतातच घालतात. नक्कीच फुंकर तर घालतातच, शिवाय पर पश्चातापाची बोचही बोथट करतात. नाही, पश्चातापाची जाणीव कमी करत नाही. केवळ शब्दाने निदान माझा तरी पश्चाताप कमी झाला नाही. नाही नाही, अहो नुसत्या शब्दांनी नाही झाला. तुम्हाला थोड्या पैशांची मदत घ्यायला लागली. हो, पैसे मोजायला लागले तुम्हाला. मंडळी नीट ऐका, यांनी मला नगद 500 रुपयांची नोट देऊ केली होती. ऐकलं? 500 रुपये माझ्या शरीराचा मोबदला म्हणून.